नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रीला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वास्ट सिलेबस, विषयांची अधिक संख्या, नोट्सची कमतरता, अपुरी रेफरन्स बुक या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांच्या या समस्येचे उत्तर म्हणून विद्यार्थ्यांसाठी लेक्चर सिरीज. लेक्चरचा उपयोग स्पर्धा परीक्षा व MSc ॲग्रीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. तर वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे आपल्या नोट्सही तयार होतील व सर्व कन्सेप्ट कायम लक्षात राहतील. चला तर मग सुरू करूया. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व तुमचे कोणतेही लेक्चर मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत एक्सटेन्शन 111 म्हणजेच रूरल सोशॉलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी या सब्जेक्टबद्दल. तर हे असणार आहे आपलं पहिलं लेक्चर एक्सटेन्शन या सब्जेक्टचं. हा असणार आहे तो पहिला कोर्स असणार आहे ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन एज्युकेशन या डिसिप्लिनमधला. कोर्स नंबर असेल EXTN 111. क्रेडिट असतील 2+0. पहिलं लेक्चर आहे ते सोशॉलॉजी, मीनिंग, डेफिनेशन आणि वेटेज त्याचा असणार आहे 5 मार्क्ससाठी. या ठिकाणी 5 मार्क्स म्हणजे तुमच्या एक्झामलाही तुम्हाला 5 मार्क्स असणार आहेत. हा सब्जेक्ट तुमचा असणार आहे 2+0. तुमचा थेअरी पेपर असणार आहे 80 मार्क्सचा आणि तुमची मिड सेमिस्टर असणार आहे ती 20 मार्क्सची, म्हणजे फायनल असणार आहे ती 80 मार्क्स आणि मिड सेमिस्टर असणार आहे ती 20 मार्क्स, आणि हे दोन्ही मिळून तुमचे 100 मार्क्स होतील. एक्सटेन्शनसाठी दुसरं लेक्चर आणि तिसऱ्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे रूरल सोशॉलॉजी, मीनिंग, डेफिनेशन, स्कोप, इम्पॉर्टन्स ऑफ रूरल सोशॉलॉजी इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड इंटर रिलेशन बिटवीन रूरल सोशॉलॉजी अँड ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन. म्हणजे यामध्ये असणार आहे रूरल सोशॉलॉजीची मीनिंग, डेफिनेशन, स्कोप आणि इम्पॉर्टन्स आणि रिलेशनशिप बिटवीन रूरल सोशॉलॉजी आणि ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन. लेक्चर नंबर 6th and 7th असणार आहे इंडियन रूरल सोसायटी, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स, डिफरन्सेस बिटवीन रूरल अँड अर्बन सोसायटीज. हे लेक्चर तुमच्यासाठी असणार आहे 10 मार्क्ससाठी, इम्पॉर्टंट असेल. नेक्स्ट लेक्चर असेल 8 आणि 9 नंबरचं सोशल ग्रुप्स. त्यामध्ये पहा मीनिंग, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, फॅक्टर्स कन्सिडर्ड इन फॉर्मेशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ग्रुप्स आणि रोल ऑफ सोशल ग्रुप्स इन ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन. यामध्ये पहा इम्पॉर्टंट असणार आहे ते ग्रुप आणि सोशल ग्रुप, आणि हे लेक्चर असणार आहे तुमच्यासाठी 5 मार्क्ससाठी. नेक्स्ट लेक्चर असेल ते सोशल स्ट्रॅटिफिकेशन, मीनिंग, डेफिनेशन, फंक्शन, बेसिस ऑफ स्ट्रॅटिफिकेशन, फॉर्म्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिफरन्स बिटवीन क्लास अँड कास्ट. हा इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे. या लेक्चरसाठीही असतील 5 मार्क्स. नेक्स्ट असेल ते कल्चरल कन्सेप्ट्स, कल्चर, कस्टम्स, फॉकवेज, मोर्स, टॅबूज, रिच्युअल्स अँड ट्रॅडिशन्स. यामध्ये पहा मीनिंग, डेफिनेशन, देअर रोल इन ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन. आता हे सब्जेक्ट ह्या लेक्चरमधील परीक्षेसाठी डेफिनेशन या विचारल्या जातात. तर त्याशिवाय तुम्हाला मॅच द पेअर्समध्ये सुद्धा कस्टम्स अर्थ काय, फॉकवेजचा अर्थ काय, मोर्स, टॅबूज, रिच्युअल्स, ट्रॅडिशन्स यांचा अर्थ काय आहे हे सुद्धा मॅच द पेअर्समध्ये येतात. त्याशिवाय फिल इन द ब्लँकसाठी सुद्धा हा क्वेश्चन यातला येतो. सो नेक्स्ट इज द सोशल व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड्स. यामध्ये पहा मीनिंग, डेफिनेशन, टाइप्स, रोल ऑफ सोशल व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. यामध्ये सोशल व्हॅल्यू आणि ॲटिट्यूड
याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे लेक्चर तुम्हाला असेल ते 5 मार्क्ससाठी. नेक्स्ट इज द सोशल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे सामाजिक इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे तुम्हाला मीनिंग, डेफिनेशन, मेजर इन्स्टिट्यूशन्स इन रूरल सोसायटी, मॅरेज, फॅमिली, रिलीजन, फंक्शन अँड रोल इन ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन. आता सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे पहा, तुमच्या सामाजिक जीवनामध्ये जे ठिकाणं येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं होम, गावामधील कोणती ग्रामपंचायत किंवा एखादी संस्था, यांना म्हणतात इन्स्टिट्यूशन. आता रूरल सोसायटीमध्ये कोणत्या इन्स्टिट्यूशन असणार आहे? पहिलं तुमचं होम, फॅमिली हीच पहिला इम्पॉर्टंट असेल, नंतर स्कूल, ग्रामपंचायत इत्यादी हे सोशल इन्स्टिट्यूशन्स असतील. नाव नेक्स्ट इज द लेक्चर नंबर 18 अँड 19, सोशल कंट्रोल. यामध्ये मीनिंग, डेफिनेशन, नीड हे पाहायचं आहे अँड मीन्स ऑफ सोशल कंट्रोल. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सोशल कंट्रोलबद्दल सर्व माहिती. हे लेक्चर असेल तुमच्यासाठी 5 मार्क्ससाठी. नाव नेक्स्ट इज द सोशल चेंज. सोशल चेंज, मीनिंग, डेफिनेशन, नेचर ऑफ सोशल चेंज, डायमेन्शन्स ऑफ सोशल चेंज अँड फॅक्टर्स ऑफ सोशल चेंज. हे लेक्चर तुमच्यासाठी असेल ते 5 मार्क्ससाठी. नाव नेक्स्ट आपण पाहू शकता लीडर, मीनिंग, डेफिनेशन, टाइप्स अँड देअर रोल इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. यामध्ये पहा लीडर्स, डेफिनेशन आणि टाइप्स अँड देअर रोल इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. हे लेक्चर असेल ते तुमच्यासाठी 5 मार्क्ससाठी. यामध्ये पहा राईट द डेफिनेशन ऑफ लीडर असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा एक्सप्लेन देअर रोल इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन असाही क्वेश्चन येऊ शकतो. नाव नेक्स्ट इज द सायकोलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी. यामध्ये सायकोलॉजीचा मीनिंग अँड एज्युकेशनल सायकोलॉजीचाही मीनिंग, स्कोप, इम्पॉर्टन्स इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. हेही तुम्हाला लेक्चर असेल ते 5 मार्क्ससाठी. नाव नेक्स्ट इज द बिहेवियर, कॉग्निटिव्ह, इफेक्टिव्ह, सायकोमीटर डोमेन. हे लेक्चर तुम्हाला असेल ते 5 मार्क्ससाठी. म्हणजे बिहेवियर, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, सायकोमीटर डोमेन ह्या सर्व कन्सेप्टची या ठिकाणी थोडक्यात माहिती असेल आणि त्यांच्याविषयी शॉर्ट नोट लिहिण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो. नाव नेक्स्ट इज द लेक्चर नंबर 25, 26, इंटेलिजन्स. त्यामध्ये पहा मीनिंग, डेफिनेशन, टाइप्स, फॅक्टर अफेक्टिंग इंटेलिजन्स. इंटेलिजन्सचं मीनिंग, डेफिनेशन, टाइप्स ऑफ इंटेलिजन्स अँड फॅक्टर अफेक्टिंग इंटेलिजन्स हे तुम्हाला असेल ते 5 मार्क्ससाठी. आणि यामध्ये राईट द डेफिनेशन ऑफ इंटेलिजन्स असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा गिव्ह द टाइप्स ऑफ इंटेलिजन्स असाही क्वेश्चन येऊ शकतो, किंवा फॅक्टर्स. नाव नेक्स्ट इज द 27 and 28, पर्सनॅलिटी, मीनिंग, डेफिनेशन, टाइप्स, फॅक्टर्स इन्फ्लुएन्झिंग पर्सनॅलिटी. म्हणजे पर्सनॅलिटीचं मीनिंग, त्याचे टाइप्स आणि फॅक्टर्स हे सर्व यामध्ये येतील पर्सनॅलिटीमध्ये, आणि ते लेक्चर तुम्हाला असेल ते 5 मार्क्ससाठी. नाव लेक्चर नंबर 29 to 30, टीचिंग लर्निंग प्रोसेस. टीचिंग लर्निंग प्रोसेस यामध्ये येईल मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ टीचिंग, लर्निंग एक्सपिरियन्स अँड लर्निंग सिच्युएशन, एलिमेंट्स ऑफ लर्निंग सिच्युएशन अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. आणि हे इम्पॉर्टंट लेक्चर तुम्हाला असेल 10 मार्क्ससाठी. हे सुद्धा लेक्चर आपण सविस्तरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते असतील ते कसे सोडवायचे गायडन्समध्ये आपण शिकणार आहोत. नाव नेक्स्ट इज द लेक्चर नंबर 30, फर्स्ट परसेप्शन, मीनिंग, डेफिनेशन, रोल ऑफ परसेप्शन इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. हे लेक्चर असेल 5 मार्क्ससाठी. या ठिकाणी पहा परसेप्शनची डेफिनेशन विचारेल, रोल ऑफ परसेप्शन इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. हे 2 क्वेश्चन असतील ते ह्या आपण लेक्चरपासून एक्सपेक्ट करू शकतो. नाव लेक्चर नंबर 32, मोटिवेशन, मीनिंग, डेफिनेशन, रोल ऑफ मोटिवेशन इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. हे असेल 5 मार्क्ससाठी. आणि या लेक्चरमध्ये सुद्धा आपण
एक्सपेक्ट करू शकतो. डेफिनेशन ऑफ मोटिवेशन अँड रोल ऑफ मोटिवेशन इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, हे 2 क्वेश्चन आपण या लेक्चरपासून एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सजेस्टेड रीडिंग्स. तुम्ही याशिवाय रेफरन्ससाठी कोणते बुक्स वापरू शकता. एक्सटेन्शन कम्युनिकेशन मॅनेजमेंट, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, टेक्स्ट बुक ऑफ ॲग्रिकल्चर कम्युनिकेशन, इंट्रोडक्टरी रूरल सोशॉलॉजी, इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी, इंट्रोडक्टरी रूरल सोशॉलॉजी, रूरल सोशॉलॉजी इन इंडिया, रूरल सोशॉलॉजी, आणि हे रूरल सोशॉलॉजी आहेत. पण आमच्या या लेक्चरमधून तुम्हाला जे PDF आम्ही देणार आहोत ते PDF तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रेफरन्स बुक रेफर करण्याची गरज नाही आहे. पूर्णपणे सविस्तर अनेक रेफरन्स बुकचा रेफरन्स घेऊनच आम्ही तुमच्यासाठी सर्व लेक्चर्स तयार केलेले आहेत. तर सर्व लेक्चर्स तुम्ही पाहत राहा. आपण चालू केलेल्या या उपक्रमाचा फायदा BSc ॲग्रीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा, हा आमचा उद्देश आहे. याशिवाय आम्ही सर्व लेक्चरच्या PDF नोट्स देखील देणार असून तुम्हाला अभ्यास करण्यास सोपे जावे. आपल्या क्लासमधील मित्रमैत्रिणींना आपल्या लेक्चरची माहिती द्या, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मी आता रजा घेतो. धन्यवाद.